ओ भाई साहब, छोटे गांधीजी काय करताय इकडे? हाय, मी प्रथमेश आणि मी फॅमिली पासून दूर मुंबईमध्ये जॉब करतो. सकाळी सकाळी ऑफिसला जाताना लोकल मध्ये जर कीर्तन ऐकायला मिळालं ना की पूर्ण दिवस असा एकदम मस्त जातो. प्रत्येक लोकल मध्ये असे काही ग्रुप्स असतात जे आपल्या संस्कृतीला जपण्याचं काम करतात. ही पण एक मुंबईची खासियत आहे. टीसी काका मस्त चेकिंग करत होते. भाई, मी नोटीस केलं ते प्रत्येकाला नाही पकडत, तोंडावरूनच ओळखून घेतात की याच्याकडे तिकीट असेल की नसेल. जर तुम्ही घाबरले तर गेले. शॉपिंगच्या नावाखाली जुडिओला एसीची हवा खायला गेलो. मजाक करतोय, शॉपिंग पण करायची होती, पण तिथे पण प्रचंड गरम होत होतं. असं वाटत होतं की एसी थंड करण्यासाठी नाही, गरमी वाढवण्यासाठी चालू आहे. व्हाईट शूज इतके आवडतात ना मला की काय सांगू. कोणी नसताना आता सगळे बॅगेत भरून घेतले असते. या बोर्डवर बघा किती सुंदर मेसेज लिहिलाय. भेंडी कोणाची हिंमतच होणार नाही ते थुंकण्याची. मार्केटमध्ये आलोच होतो तर म्हटलं थोडं फिरून घेऊ. असं पण रूमवर जाऊन रील्सच बघायचे आहे, त्यापेक्षा इकडे टाइमपास करू. तेवढ्यात तिथे हा मुलगा दिसला. किती कमी वयात याला काय काय करावं लागतंय हे पाहून वाईट वाटलं. थँक्स टू अवर पॅरेंट्स, ज्यांच्यामुळे आज आपली लाईफ एवढी इझी आहे. देवाला फक्त एवढंच सांगू शकतो की याला खूप सारी शक्ती दे यातून बाहेर पडण्यासाठी.